मार्ग आहेत याचा पाहत आहे या अनुषंगाने काही माहिती घेतली? जिल्ह्यामध्ये जवळपास आतापर्यंत मला 10 ते 11 लोकांचे निवेदन आलेले आहेत आणि ही देशामध्ये एवढा प्रकार चालला आहे, पेपर फुटीचा झाला, आता नीटचा हा प्रकार, एवढं भोंगळा कारभार आहे की कुठलंही नियोजन नाही. आता एक मुलगी मला वडवणीत पण भेटली, आता बीडमध्ये 2 मुलं भेटलीत. मी काल एक जणाचं आणखी गौत्यांचं पण ट्विट केलेलं. असे एवढे विविध प्रकार झालेत, याच्या शासन गंभीर पाहिजे. पहिल्या प्रकारासाठी शासनाला राजीनामा द्यावा. प्रधान जे मंत्री आहेत आमचे चैतन्य, त्याच्यामुळे आंदोलन केलं तर आंदोलनकर्त्याला उचलून नेलं. ही बाब कितपत लोकशाहीला शोभणारी आहे मला माहित नाही. आता एक प्रकार होतो का नाही, आमच्याकडे नीटमध्ये बीड जिल्ह्याच्या काही पोरांचे किंवा काही पालकांचे संबंध त्या लातूरवाल्यांशी पुण्यावाल्यांशी जोडून तिथं सुद्धा आमचा संबंध आला. म्हणजे बीड जिल्हाच नसला तरी पण देशाचा विषय, हे देशाच्या पातळीवर हे विषय निर्णय लागला पाहिजे. याच्यासाठी आवाज येणाऱ्या आता उद्याचा अधिवेशन निघालोय तिथे मी 100% उचलणार. 18 महिने उलटले मात्र अद्यापही बैठका होत नाही. अतिशय संवेदनशील विषय आहे. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन समिती असते, त्याची नियोजन समितीची बैठक वेळेवर भरायला पाहिजे. आणि ती मला वाटतं काल का काय होणार होती शनिवारीच, एक खाजगीतला विषय होता, पण ती का पोस्टपोन झाली हे काय मला आणखी कळालं नाही. पण खाजगीतलं जरी बोलायचं म्हणलं, पारदादांची काहीतरी साखरपुडा वगैरे आहे, त्याच्यात गडबडीमध्ये असल्यामुळे एखाद्या वेळेस राहील असं म्हणतात. पण लवकरात लवकर पालकमंत्री ही बैठक घेतील अशी मला अपेक्षा आहे. सभागृहामध्ये तुम्ही रेल्वेचा प्रश्न बरोबर नीटचा प्रश्न देखील उपस्थित करणार आहे. नीटचा करणार, रेल्वेचा आता काय करायचं राहिले. रेल्वेचं जेवढं तुमची अपेक्षा आहे तेवढं पूर्ण करायचा प्रयत्न करतो. दुसरी रेल्वे बी आणणार आहे, तुम्ही चिंता करू नका. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. सोनम वांगचुक यांचे आंदोलन चिरडण्याचा हा सरकारचा प्रयत्न असून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर सरकारने स्पष्ट करावे असं देखील दानवे म्हणाले. सोनम वांगचुक यांना ओढत नेणं आणि उचलून नेणं हा प्रकार चुकीचा आहे. सरकारच्या गच्छंतीचं प्रमाण हे आंदोलन चिरडण्याचं यातून दिसत असल्याचा गंभीर आरोप आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. सोनम वांगचुक यांचं आंदोलन जे सनदशीर मार्गाने चालू आहे ते पूर्णपणे चिरडण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. तर सोनम वांगचुक यांची एक सिंपल मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. सरकारनं राजीनामा घ्यायचा नसेल तर सरकारने स्पष्ट केलं पाहिजे की आम्ही राजीनामा घेणार नाही, धर्मेंद्र प्रधानला आम्ही वाचविणार आहोत. किमान चर्चा करून ह्या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या. परंतु 20-21 दिवस झालेले असताना अशा पद्धतीनं सोनम वांगचुक सारख्या एका समाजसेवेचं व्रत घेतलेल्या कार्यकर्त्याला ओढत नेणं, मला वाटतं उचलून नेणं हा प्रकार अतिशय दुर्दैवी असंच आधीच्या काळात झालं होतं. मला असं वाटतं सरकारने आता स्वतःच्या गच्छंतीची सुरुवातीचं हे प्रतीक सोनम वांगचुक यांना आंदोलन चिरडणं हे दिसतंय असं आम्हाला तरी वाटतं.